मंडळी, सौंदतीला जाताना, यल्लमाला जाताना पहिल्यांदा आपण कोल्हापुरातला बाहेर पडल्यानंतर कागल जवळच्या लक्ष्मी टेकडीला थांबलो होतो आणि त्यानंतर आता वाटेवरती दुसरं जे ठिकाण आहे ते मलप्रभा नदीच्या काठावरती वसलेलं मन्नोळी या ठिकाणी आता आपण थांबलेलो आहोत. ही एक प्रथा आहे की या ठिकाणी नदीचे आणि इतर या पूजा करून पुढं मार्गक्रमण केलं जातं. पण त्याच्या पाठीमागे आख्यायिका काय आहे किंवा त्याच्या पाठीमागे शास्त्र काय आहे ते प्रसन्न सरांच्याकडे जाणून घेऊया. काय आहे इथली कथा किंवा याच्या पाठीमागलं शास्त्र? मनोळी म्हणजे मुनिवल्ली असं या गावाचं नाव. मुनी म्हणजे ऋषी मुनींचं वास्तव्य. सौंदतीच्या डोंगराचं मूळ नाव हे सिद्धाचल आश्रम. या सिद्धाचल म्हणजे सिद्ध मुनींच्या आश्रमापैकी ज्या ठिकाणी अनेक मुनींचा आश्रम आहे, ज्या ठिकाणी अनेक मुनींचं वास्तव्य आहे, अशी जागा म्हणजे मुनवल्ली किंवा मुनिवल्ली म्हणजे मनोळी. या मनोळीच्या जवळ असणारी ही मलप्रभा नदी म्हणजे रेणुका महात्म्यात वर्णन केलेली एक दिव्य नदी. कोण्या एकेकाळी गौड प्रांतामध्ये चंद्रवती नावाची एक स्त्री आपल्या पतीबरोबर त्याच्या सासूसासऱ्यांबरोबर राहत असताना अंध अशा आणि वृद्ध अशा सासूसासऱ्यांची तिने प्रचंड सेवा केली. त्या सेवेचं फल म्हणून त्याने तिला वर दिला की तुला नदीचं रूप प्राप्त होईल. कालांतरानं सासूसासरे निवर्तले आणि तिला एके दिवशी एक असा प्रसंग घडला की तिच्या घरामध्ये काही ऋषीमुनी तिथे आले आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या ऋषींना अन्न देता यावं म्हणून तिनं केलेलाच स्वयंपाक पुन्हा गरम करून वाढला. घरामध्ये पावसाच्या कारणानं अग्नी नव्हता म्हणून अग्निहोत्रातली लाकडं घेऊन चूल प्रज्वलित केली. अग्निहोत्राचं घृत घेऊन पुन्हा दीपाराधन केलं आणि ऋषींच्या ज्या वेळेला लक्षात आलं की हा जुना स्वयंपाक आपल्याला नवीन केला, अर्थात ऋषींच्या व्रतामध्ये ते बसत नव्हतं, म्हणून त्यांनी तिला विचारलं की हे असं का केलं. व्रतभंग झाला ऋषी. हा, व्रतभंग झाला. तर त्यांनी तिनं सांगितलं की मी तुमचा व्रतभंग व्हावा म्हणून नव्हे तर तुमची क्षुधा शांत व्हावी म्हणून केलं. तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की तू पुढच्या जन्मी दासी होशील पण तुला या जन्माचं स्मरण राहील. त्याप्रमाणे त्या गौड देशातल्या चंद्रवतीनं या देशात या कर्नाटक भागामध्ये मल्ली नावाने जन्म घेतला. एका ऋषींच्या घरामध्ये संपूर्ण सेवा करत असताना तिला लक्षात आलं की आता आपल्या वयोमर्यादा पूर्ण झाली आणि चैत्र महिन्याच्या तृतीयेला नदीचं रूप धारण केलं. मल्ली म्हणजे ही मलापहारी किंवा मलप्रभा. आणि रेणुकाच्या या संपूर्ण महात्म्यामध्ये रेणुराजानं या मलापहारी नदीचं, या मलप्रभा नदीचं दर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण केल्याचा उल्लेख आहे. म्हणून ज्या वेळेला रेणुराजा रेणुकेचं कन्यादान करण्यासाठी या मलप्रभा नदीला पार करून आला याची स्मृती म्हणून आजही या मलप्रभा नदीचा हा सन्मान करून आपण पुढच्या मार्गासाठी मार्गस्थ होत असतो. खरंच म्हणजे फार वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या मार्गावरती आपल्याला अनुभवायला येणार आहेत आणि प्रसन्न सरांच्याकडनं त्याच्या पाठीमागलं शास्त्र आपण जाणून घेणार आहोत. आता आपण पुढच्या आपल्या ठिकाणाकडे मार्गस्थ होऊया.